झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आले। झाडाझडती दरम्यान एसीबीला आणखी 42,000 रुपये मिळाले। आरोपी राजू ढेरिंगे याला 35,000ची लाच घेताना अटक करण्यात आली। छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे आणखी 42,000 रुपयाची रोकड सापडली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स? श्रोते, आपण पाहतोय की काल मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावरती अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्या ज्या कार्यालयामध्ये सापळा कारवाई एसीबीने केली त्याची चर्चा राज्यभरामध्ये रंगू लागलेली आहे। मात्र त्या कारवाईमध्ये काल जेव्हा लिपिकाला अटक करण्यात आली तेव्हा एसीबीनं झाडाझडती जेव्हा घेतली तेव्हा त्या लिपिकाकडे आणखी 42,000ची रोकड सुद्धा सापडलेली होती। म्हणजे लाच घेतानाची 35,000 रुपये, त्याच्या व्यतिरिक्त आणखी 42,000ची रोकड सुद्धा एसीबीला सापडलेली नेमकी कोणाची आहे की दुसऱ्या कुठल्या व्यक्तीकडनं त्याने लाच आणखी घेतलेली होती हे देखील एसीबी आता तपासणार आहे। त्याचा फक्त तपास सुरू आहे। आतापर्यंत आरोपी राजू ढेंगरे याचं जे नाशिक रोड इथलं जे घर आहे तिथे सुद्धा सर्च ऑपरेशन एसीबीने केलेलं आहे आणि तिथे सुद्धा काही मुद्देमाल जो आहे तो एसीबीच्या हाती लागल्याचं कळतंय। मात्र आता मंत्रालयामध्ये जी काही काल कारवाई झालेली होती त्या कारवाईची राज्यभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। बरं, जवळपास 10 ते 12 वर्षांच्या अंतरानंतर मंत्रालयामध्ये अशा पद्धतीने सापळा कारवाई झालेली आहे। याच्या आधी अशा पद्धतीची कारवाई मंत्रालयामध्ये शक्यतो कधी झालेली नव्हती आणि त्यामुळे झिरवाळ यांच्या लिपिकाला अटक करत असताना किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये अशा पद्धतीने सापळा कारवाई करत असताना की या सगळ्या गोष्टीचे पुरावे आतापर्यंत एसीबीने आधी पडताळलेले होते आणि खात्री पटल्यानंतरच ती सापळा कारवाई करण्यात आलेली होती। कारवाईमधले 35,000 रुपये आणि छापेमारी सर्च ऑपरेशनमध्ये त्याच वेळेला आरोपीकडे आणखी 42,000ची रोकड सापडल्याचं कळतंय। त्यामुळे याच्या व्यतिरिक्त आरोपीनं आणखी कुठल्या प्रकरणामध्ये लाच घेतलेली होती का याची देखील तपासणी ही एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे। तशा पद्धतीच्या तपासाला आता सुरुवात झालेली आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।